अजय पाटील शिवमंदिरचा ज्येष्ठ पुजारी। मी इथे जवळजवळ 55 वर्ष पूजा, अभिषेक, आरती, स्वच्छता, दिवाबत्ती करत असतो। माझे वडील ही माझ्या अगोदर करायचे। ते जवळजवळ 70 वर्ष आम्ही इथे प्राथमिक पूजा शिवमंदिरचे पुजारी म्हणून आम्ही करत आहोत। हे मंदिर 1060 म्हणजे 1060 साली राजा मृण्मयी शिलाहार राजा ह्याने भूमिज मध्ये हे बांधलंय। पूर्वी इथे टेकडा होता दगडाचं, ते वरून कोरून दगडात काढत 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 सगळं आलं आणि खाली जे शिवलिंग आहे ते भूमिज आहे आणि ते इथल्या दगडाचं आहे। आर्टिफिशियल कृत्रिम असं बसवलेलं नाहीये। त्याचा जुळतं जागतं उदाहरण म्हणजे हे बाजूला इथे असलेलं दगड कातळ हे आहे। हे कातळ सर्व तोडून काढलेलं आहे आणि ते भूमिज आहे। इथे ज्या दगड आहे त्या दगडाच्याच इथल्या मूर्त्या बनवून इथे बांधलेलं आहे। बाहेरून मूर्ती दगड आणलेलं नाही। त्याच्यामुळे हे ह्या परिसरात ठाणे जिल्ह्यामध्ये किंवा ह्या भागात कोकणपट्टीत हा दगड कमकुवत आहे। ते कमकुवत असल्यामुळे ते पाण्याने पावसाळी पाण्याने झिजत झिजत त्या मूर्तींचं बरीच झीज होऊन गेलेली आहे। आता हे जवळजवळ 980 वर्ष झाले असणार, अंदाजे 980 वर्षापूर्वीचं हे मंदिर आहे आणि ते आजही तसंच आहे। तुम्ही महाराष्ट्रात कुठेही गेलात तरी त्या मूर्त्या अगदी मोठ्या आहेत, पण ह्या मंदिराच्या मूर्त्या तुम्हाला एकदम छोट्या छोट्या आणि कोरीव दिसणार। त्याच्यामुळं ह्याला महत्व खूप आहे की त्यावेळेला जे आर्किटेक्ट शल्यविशारद जे असतात त्यांनी जे बनवलंय ते अगदी तंतोतंत व्यवस्थित बनवले। आता तुम्ही ह्याची जर रचना बघितली तर शंकर हा व्याघ्र आसनावरती पूजा करत असायचा। ते व्याघ्र आसन म्हणजे कसं असायचं, समोर तोंड, दोन बाजूला दोन हात, मध्ये कंबर, पाठीमागे हे। तसंच हे मंदिर बघितलं तर समोरून जे आहे प्रवेशद्वार ते एक वाघाचं तोंड आहे। हा इकडचा दरवाजा, तो तिकडचा दरवाजा, हे दोन हात आहेत। आता तुम्ही पाठीमागे गेलं तर हे गोल आहे बघा, हे पाठीमागचं हे, आणि जे शिवलिंग हे कमरेवरती असं पाठीमागे व्यवस्थित बसवलेलं आहे। ते व्याघ्र आसन जे शंकर पूजेसाठी वापरायचे ते व्याघ्र आसनाच्या पद्धतीने बनवलेलं आहे। आता महत्व म्हणजे की महाशिवरात्रीला इकडे मोठी यात्रा भरते आणि जवळजवळ दिवसाभरात 6 लाख भाविक दर्शन घेऊन जातात प्रत्येक वर्षी। त्या आम्ही पुजारी मंडळ तिथे सर्व भाविकांसाठी त्यांचं दर्शन सुखरूप शांततेने आणि समाधानपूर्वक होण्यासाठी सर्व अरेंजमेंट केलेली आहे, सुविधा उपलब्ध केलेल्या आहेत। त्या सुविधा अशा रांगेत येणं, दर्शन घेणं समाधानपूर्वक, बाहेर आल्यानंतर त्यांना पाण्याची सोय आणि त्यांच्या प्रसादाची सोय सर्व केलेली आहे। त्याच्यामुळे आम्हाला नगरपालिकेचं पण सहाय्य मिळतं आणि पोलिसांचं तर खूप सहाय्य मिळतं, कारण त्यांनी डिसिप्लिन मेंटेनन्स म्हणून एक मस्त उपक्रम हाती घेतलेला आहे की ते त्यांच्या पद्धतीने स्टॅम्पेन होऊ नये, म्हणजे धक्काबुक्की आणि पायदळाने तुडवून होऊ नये, पण त्याच्यासाठी अंबरनाथ पोलीस स्टेशन हे अति जागृत असं आहे की ते व्यवस्थित अगदी मॅनेजमेंट करतात। त्याच्यामुळे आम्हाला इथे अजूनपर्यंत तरी स्टॅम्पेन असा प्रकार कधीच झालेला नाहीये। त्याच्यामुळे आम्ही खूप समाधानी आहेत। पोलिसांचं सहकार्य, अंबरनाथ नगरपालिकेचं सहकार्य, स्वच्छता, पाणी पुरवठा हे ते आम्हाला मुकबल मिळतंय। की ह्या मंदिरामध्ये श्रद्धाळू जे येतात त्यांना एक त्यांची जी श्रद्धा आहे त्या श्रद्धेमध्ये ते त्यांना इकडे येतात, पण हे शिवलिंग जे आहे इतर शिवलिंगाच्या पेक्षा वेगळं आहे। ते कसं इतर महाराष्ट्रामध्ये किंवा हे चांगलं आहे, तिथे हे एक शिवलिंग सगळ्या भक्तांचं एक अशी भावना होऊन गेली की हे इलेक्ट्रोमॅग्नेटिक शिवलिंग आहे की ते सर्व भाविकांना
खेचून घेतात आणि ते पुन्हा जो एकदा इकडे येऊन 2-3 वेळा येऊन गेला की तो कायमचाच इथला भक्त होऊन जातो असं आहे. दुसरं असं आहे की जे उपवार उपवार मुलगा त्यांचे लग्न जुळत नाहीत, ते इकडे येऊन त्यांनी असं प्रदक्षिणा आणि दर्शन घेतलं तर ते त्यांचीही मनोकामना पूर्ण होते. हे एक महत्वाचं इथलं आहे. कारण हे माझ्या मी 55 वर्षामध्ये बघतो की एक खूप सुंदर आहे. धन्यवाद. हर हर महादेव. साहेब, माझा एकच प्रश्न आहे की या वर्षी किती भावनिक येण्याची शक्यता आहे? ओके. म्हणजे आता हे एवढं मस्त माहिती आहे, त्याच्यामध्ये आम्ही तुम्हाला एवढंच सांगू इच्छितो की हे भाविकांसाठी उपयुक्त, श्रद्धाळू आणि हे मनोकामना पूर्ण करणार. किती संख्येने भावनिक येण्याची शक्यता आहे? तशी लाखो करोडोने किती भावनिक जास्तीत जास्त येऊ शकतात? ते आहे तुम्ही ओके. जय भोलेनाथ. जय भोलेनाथ. स्पीड न्यूज भारत.